नमस्कार. आजचा विषय, तुमचा बिझनेस वाढत नाही कारण मार्केट नाही, तर तुमचा विचार थांबलेला आहे. रात्री 11 वाजले, दुकान बंद झालंय, कॅश काउंटर समोर बसलेला तुम्ही, डोक्यात एकच प्रश्न, इतकी मेहनत करतोय तरी ग्रोथ का नाही? ऑर्डर्स येतात पण टिकत नाहीत, क्लायंट येतात पण रिपीट नाही, पैसा येतो पण साठत नाही. हे फक्त तुमच्यासोबत होतंय असं वाटतंय. इथंच सगळ्यात मोठा धोका आहे. तुम्हाला वाटतं प्रॉब्लेम आहे, मार्केट खराब आहे, ग्राहक समजत नाही, कॉम्पिटिशन खूप आहे. पण खरी गोष्ट वेगळी आहे. जर हे समजलं नाही तर पुढचे 2-3 वर्ष तुम्ही तिथेच राहणार. मेहनत वाढेल पण परिणाम नाही, आणि हळूहळू कॉन्फिडन्स कमी होईल. सत्य थोडं वेगळं आहे. तुमचा बिझनेस थांबलेला नाही, तुमचं शिकणं थांबलेलं आहे. हो, कारण बिझनेस मध्ये प्रॉब्लेम बाहेर नसते, ती विचारात असते. तुम्ही रोज काम करता पण इम्प्रूव्ह करता का? तुम्ही डिसिशन घेता पण विचार बदलतो का? ज्या दिवशी शिकणं थांबतं त्या दिवशी ग्रोथ थांबते. एक्झॅक्टली तसं जसं या नोट्स मध्ये आहे. एक छोटा एंटरप्रेनर होता. त्याचं दुकान चालू होतं पण प्रॉफिट स्टेबल नव्हतं. तो रोज दुकान उघडायचा, रोज काम करायचा, पण काहीतरी मिसिंग होतं. एक दिवस त्याने लक्ष दिलं. तो रोज रिॲक्ट करत होता. ग्राहक रागावला, तो पण रागवायचा. सेल्स कमी, पॅनिक. कॉम्पिटिशन वाढलं, कन्फ्युजन. पण तो विचार करत नव्हता. मग त्याने छोटा चेंज केला. रोज रात्री 10 मिनिटं बसायला सुरुवात केली. 2 प्रश्न विचारले, आज काय शिकलो आणि काय चूक पुन्हा करायची नाही. आणि रोज एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली. 3 महिन्यांनी तोच बिझनेस, पण क्लॅरिटी वेगळी, डिसिशन वेगळे, कॉन्फिडन्स वेगळा. ग्रोथ हळूहळू सुरू झाली. बिझनेसमध्ये फेल्युअर अचानक होत नाही, तो हळूहळू तयार होतो. जेव्हा तुम्ही शिकणं थांबवता, जेव्हा तुम्ही रिॲक्ट करता, जेव्हा तुम्ही विचार करत नाही, जेव्हा तुम्ही रिपीट मिस्टेक्स करता, आणि सक्सेस पण तसाच तयार होतो. रोज थोडं शिकून, शांत राहून, विचार करून, स्वतःला अपग्रेड करून. प्रश्न आहे, तुम्ही कोण बनत आहात? काम करणारा एंटरप्रेनर की ग्रोथ करणारा एंटरप्रेनर? आजपासून एक सिंपल सिस्टम सुरू करा. रोज एक नवीन गोष्ट शिका. रात्री 2 प्रश्न लिहा. रिॲक्ट करण्याआधी पॉज घ्या. टॉप 3 कामावर फोकस करा. बस. हे केलं तर 30 दिवसात फरक दिसेल. कारण बिझनेस बदलायला वेळ लागतो, पण विचार बदलायला नाही. बिझनेस तिथे थांबत नाही जिथे मार्केट थांबतं, तो तिथे थांबतो जिथे तुमचं शिकणं थांबतं. धन्यवाद.